नमस्कार. मितालीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण पोकळा या पालेभाजीच्या काड्यांचं सूप कसं करायचं ते बघणार आहोत. भाजी निवडून झाली की या काड्या आपण कचरा म्हणून फेकून देतो, पण खरं तर या काड्यांमध्येच खूप पौष्टिक घटक असतात. माझी खात्री आहे की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही सुद्धा पालेभाजीच्या काड्या फेकून देणार नाही. हे सूप करायला अगदी सोपं आहे, झटपट तयार होतं आणि खूप टेस्टी लागतं. याआधी मी गावरान सूप, मंचाव सूप हेही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेही व्हिडिओ तुम्ही बघू शकता. चला सुरुवात करूया. ही पोकळा नावाची पालेभाजी आहे. ही कोल्हापूर भागात मिळते. यालाच राजगिऱ्याची भाजी किंवा काही ठिकाणी तांदळी असंही म्हणतात. याची पानं लाल हिरवी अशी असतात. काही ठिकाणी पूर्ण हिरवी पानं सुद्धा असतात. तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ते मला कमेंट्समध्ये सांगा. ही भाजी निवडून त्याची देठं म्हणजेच काड्या काढून ठेवूया. या पोकळ्याच्या काड्या काढून ठेवलेल्या आहेत. आता काय करायचं, याच्या मुळाचा भाग थोडासा काढून टाकायचा. या काड्या स्वच्छ धुवून घ्यायच्या. या कोथिंबिरीच्याही काड्या घेतलेल्या आहेत. याही आपण सूपमध्ये वापरणार आहोत. याही स्वच्छ धुवून घेऊया. पोकळ्याच्या काड्या आणि कोथिंबिरीच्या काड्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. या कुकरच्या डब्यात ठेवल्या. यामध्ये थोडंसं पाणी घालूया. या काड्या कुकरमध्ये शिजवून घ्यायच्या आहेत. या तुम्ही कुकरमध्ये न शिजवता पातेल्यात पाणी घेऊन नुसत्या शिजवून घेतल्या तरी चालतात, लगेच शिजतात. काड्या शिजवून झालेल्या आहेत. या मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्या आहेत. हे उरलेलं पाणी त्यात घालूया. वाटतानाच यामध्ये 4-5 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा किसलेलं आलं घालायचं. पोकळ्याच्या काड्या, कोथिंबिरीच्या काड्या, आलं, लसूण या सगळ्याची मिक्सरमध्ये पेस्ट केली. वा, आत्ताच याचा मस्त वास येतोय. हे गाळून घेऊया. हे न गाळता असंच सूपसाठी घेतलं तरी चालतं, पण न गाळता घेतलं ना तर काय होतं, थोडेसे याचे दोरे दोरे राहतात. ते सूप पिताना मध्ये मध्ये येतात, म्हणून मग हे गाळून घ्यायचं. चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल. हे बघा, गाळून घेतल्यानंतर असा अगदी थोडासा चोथा राहतो. 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतले. यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला कॉर्नफ्लोअर नको असेल तर त्याऐवजी तुम्ही 2 चमचे तांदूळाचं पीठ घेतलं तरी चालेल. त्याची सुद्धा चव खूप छान येते. गाळलेलं मिश्रण एका पातेल्यात काढून घेऊया. पातेलं गॅसवर ठेवलंय. यात थोडं पाणी घालूया. पाण्याचं प्रमाण आपल्याला सूप दाट पातळ जसं हवं असेल त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. मीठ घालूया. त्यानंतर 2 चिमूट मिरपूड, पाव चमचा तिखट घालूया. यात आलं, लसूण, तिखट, मिरीपूड असल्यामुळे हे सूप थोडंसं तिखट होतं, पण चवीला मात्र खूप छान लागतं. हे सूप मुलांसाठी किंवा ज्येष्ठ व्यक्तींसाठी करणार असाल तर आलं, मिरपूड अगदी कमी घाला. याची चव आहे ना, अगदी मंचाव सूप सारखी लागते. उकळी आल्यानंतर पाण्यात मिक्स केलेलं कॉर्नफ्लोअर असं थोडं थोडं घालायचं. कॉर्नफ्लोअर घातल्यानंतर हे 2 मिनिटं उकळू द्यायचं. याने सूप छान दाटसर होतं आणि चवही छान येते. यामध्ये फायबर, विटॅमिन्स, प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे लहान मुलं, ज्येष्ठ व्यक्ती आणि आजारी व्यक्तींना सुद्धा हे सूप देऊ शकता. आणि तुम्ही डाएट करत असलात तर हे सूप नक्की घेऊन बघा.
असं तुम्ही कुठल्याही पालेभाजीच्या काड्यांचं सूप करू शकता. यामध्ये मग एखादी शेवग्याची शेंग किंवा आपल्याला आवडणाऱ्या इतर भाज्याही घालू शकता. त्यामुळे याची पौष्टिकता अजून वाढेल. किंवा असं प्लेन सूप केलं तरी चालेल. मस्त टेस्टी पौष्टिक सूप तयार झालेलं आहे. तेव्हा एकदा तरी हे सूप करून बघा असं मी म्हणेन. आणि सूप केल्यानंतर आवडलं की नाही हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या रेसिपींसह. तोपर्यंत नमस्कार.